यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णीची अभ्यास सहल उत्साहात. विद्यार्थ्यांनी पाहिला बेळगाव सार्वजनिक वाचनालयाचा ऐतिहासिक वारसा. ग्रंथसंपदेतून वाचनाचं महत्त्व अधोरेखित. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णीच्या मराठी विभागातर्फे कला शाखेतील विद्यार्थ्यांची अभ्यास सहल बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयात आयोजित करण्यात आली. वाचन संस्कृतीची ओळख आणि ग्रंथसंपदेतून ज्ञानार्जनाचे महत्त्व पटवून देण्याच्या हेतूने ही सहल विशेष ठरली. विद्यार्थ्यांचे स्वागत वाचनालयाचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट ईश्वर मुचंडी यांच्या हस्ते करण्यात आले. वाचनालयाचे ग्रंथपाल विठ्ठल कडगावकर यांनी वाचनालयाच्या समृद्ध परंपरेची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तब्बल 177 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बेळगाव सार्वजनिक वाचनालयात 24 प्रकारातील 87,000 पुस्तकांचा अद्भुत संग्रह असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रंथालयातील बाल विभाग, मासिक विभाग, स्वतंत्र महिला विभाग, मोफत वाचन विभाग, अभ्यासिका, संदर्भ विभाग तसेच दिवाळी अंक योजना यांची माहिती कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी विद्यार्थ्यांना अनेक दुर्मिळ ग्रंथ प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अॅडव्होकेट ईश्वर मुचंडी म्हणाले, पुस्तकांशी मैत्री केली तर जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण होते. वाचन हे व्यक्तिमत्व घडवणारे आणि आयुष्य उजळवणारे साधन आहे. तसेच 2000 साली 73वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करून सीमा भागातील मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वाचनालयाने केलेल्या योगदानाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. या सहलीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी.डी. अजळकर यांचे मार्गदर्शन लाभले. वाचनालयाचे कर्मचारी यशवंत देसाई, प्रथमेश किल्लेकर, विशाल लोहार, अक्षय राक्षे यांनी सहकार्य केले. अभ्यास सहल यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर सरिता मोटराचे, गुरव व प्राध्यापक संदीप मुंगारे यांनी विशेष प्रयत्न केले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.